छत्रपती शिवाजी महाराज की जय। हाँ बोला सर। गोरेगाव वरखेडा रिसोड महामार्ग मराठवाडा विदर्भाला जोडणारा रस्ता तात्काळ करा अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरेगाव रिसोड महामार्ग रोखला। गोरेगाव ते वरखेडा हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे। गोरेगाव ते वरखेडा रिसोड महामार्ग हा मराठवाडा ते विदर्भाला जोडणारा रस्ता असून हा रस्ता गेल्या 1 वर्षापासून अत्यंत खराब झाला आहे। यामुळे रिसोड आगाराची बस केद्रा गावापर्यंत येत आहे। यामुळे गोरेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गोरेगाव या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करावी लागते, परंतु हा रस्ता खराब झाल्याने बस सेवा बंद झाली आहे। यामुळे खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे। गोरेगाव ते वरखेडा रिसोड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे। याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसले असून गोरेगाव ते वरखेडा खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करून हा रस्ता तात्काळ करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोरेगाव कडोळी फाटा येथे रविवारी रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिंगोली विभागांचे कर्मचारी महबूब शेख यांनी रास्ता रोको आंदोलन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांची आंदोलन ठिकाणी भेट घेऊन गोरेगाव वरखेडा रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या दृष्टीने लेखी आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप जाधव, बंडू देवडे पाटील यांच्यासह आदी मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। 15 दिवसांत गोरेगाव ते वरखेडा रस्त्याचं डांबरीकरणाचे काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। रास्ता रोको आंदोलन ठिकाणी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके, राहुल मैंदकर, पोलीस कर्मचारी खोकले, नवले यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता। आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रास्ता रोको केलेला आहे। गोरेगाव ते विदर्भ बाउंड्री डांबरीकरण करण्यासंदर्भात तर यांना सार्वजनिक बांधकामाला आम्ही एक पत्र दिलं होतं 15 दिवसापूर्वी, तर त्यांनी त्याच्यावर उल्लेख काही केला नाही। नसता आम्ही रास्ता रोको करणार नव्हतो, पण त्यांनी काही मार्गदर्शन केलं नव्हतं। तर आज रोजी आम्ही येणाऱ्या 27 तारखेला रास्ता रोको केला। त्याच्यानंतर त्याचे डिपार्टमेंटचे माणसं आलेले होते। ते म्हणले की येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमचं डांबरीकरण किंवा खड्डे बुजून काम करण्यास सुरुवात करू, नसता तुम्हाला जे करायचं ते करू शकता। तर आम्ही आमच्या मनसेच्या स्टाईलने येणाऱ्या 15 दिवसामध्ये ज्यांनी जर कामकाज केलं नसता मनसे स्टाईलने आम्ही याच्यानंतरचा हा शांतपणे रास्ता रोको केला। आम्ही याच्यानंतरचा असं भव्य दिव्य रास्ता रोको करू की 15 दिवस आमचे कार्यकर्ते रोडून उठणार नाहीत, याची दखल प्रशासनाने घ्यावे। गोविंदराव जाधव हा आंदोलन केलं। रस्ता हा करण्यात यावा करतात म्हणून गोरेगाव ते खरामार्गी विदर्भ बाउंड्री हा करण्यात यावं हीच आमची मागणी आहे। कारण बऱ्याच दिवसाचा हा रोड खड्डे पडेल, तर थोडेफार खड्डे बुजतात आणि ते तसंच होते। कारण हे येणाऱ्या अजून 15 दिवसांना निवेदन दिलेलं आहे आम्हाला। 15 दिवसानंतर नियोजन त्याने नाही आमची मागण्या पूर्ण केल्या तर अजून आम्ही 15 दिवसानं अजून आम्ही आंदोलन करू हीच आमची मागणी।